नमस्कार. आपण ह्याच्या अगोदर डेन्सिटी, स्पेसिफिक वेट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक व्हॉल्यूम, डायनॅमिक विस्कॉसिटी आणि कायनॅमॅटिक विस्कॉसिटी ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड पाहिल्या होत्या. आता ज्या राहिलेल्या आहेत सरफेस टेन्शन, कॅपिलॅरिटी, कॉम्प्रेसिबिलिटी आणि वेपर प्रेशर. तर आपण आता ह्याच्यामध्ये बघणार आहोत. तर पहिला आहे वेपर प्रेशर. तर वेपर प्रेशर समजून घेण्यासाठी एक क्लोज्ड व्हेसल म्हणजे इथं आपला जो प्रेशर कुकर आहे तो डोळ्यासमोर आणा. त्याची शिट्टी जी आहे जिथनं हवा बाहेर येते, स्टीम वायर बाहेर येते, तर तिथं असं समजा की तिथनं स्टीम बाहेर येत नाही, पूर्णपणे सगळं क्लोज आहे. आणि तो जो प्रेशर कुकर म्हणजे जे व्हेसल आहे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. पूर्ण नाही भरलं, एक निम्म्यापर्यंत साधारण पाणी भरलंय. आणि त्याला खालच्या साईडला बर्नर म्हणजे तो गॅसवर ठेवलेला आहे. मग आता जर बर्नर जो आहे तर बर्नर मधनं हीट जर आतमध्ये गेली तर काय होणार आहे, तर हे जे पाणी आहे तर हे पाणी बॉईल व्हायला स्टार्ट होणार. बॉईल होताना आता इथं बघा, ही जी एक लाईन दिसते तुम्हाला, तर या लाईनीच्या खाली लिक्विड म्हणजे वॉटर आहे आणि ह्याच्या वरती जे काय असणार आहे एअर असणार आहे. तर ही जी लाईन आहे ह्याला आपण म्हणतो फ्री लिक्विड सरफेस. आता ज्या वेळेला हे बॉईल होईल वॉटर त्यावेळेला ही जी स्टीम आहे ती स्टीम इथनं बाहेर येईल आणि ह्या पार्टमध्ये जमा व्हायला स्टार्ट होईल. जसं जसं बॉइलिंग वाढत जाईल तसं तसं जी काय स्टीम आहे ती ह्या ठिकाणी ट्रॅप होणार आहे. कशामध्ये? तर जे काय व्हेसल आहे आणि जे वॉटर आहे ह्याच्यामध्ये. आणि त्याचं प्रेशर वाढत जाईल सगळ्या साईडला. म्हणजे प्रेशर आहे, व्हेपरचं जे प्रेशर आहे की जे फ्री लिक्विड सरफेसवर पडतं त्याला आपण म्हणतो व्हेपर प्रेशर. नेक्स्ट आहे कॉम्प्रेसिबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय? इट इज अ रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस, हे त्याची डेफिनेशन आहे. अँड बल्क मॉड्युलस इज द रेशो ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणजे इथं इन्क्रीज इन प्रेशर टू द व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. मग इन्क्रीज इन प्रेशर म्हणजे डीपी आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, स्ट्रेन याचा अर्थ चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. तर हा 1/K म्हणजेच कॉम्प्रेसिबिलिटी असणार आहे. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे 1/K. इट इज अ रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. आता एक्झाम्पल साठी एक सिलेंडर घेतला, हा जो आहे तो सिलेंडर आहे. ह्याच्या आतमध्ये आपण एक पिस्टन ठेवलेला आहे. हा जो आहे तो पिस्टन रॉड आहे. आणि इथं जो व्हॉल्यूम असेल त्याला आपण म्हणणार आहे व्ही. इनिशियली सर्टन काहीतरी प्रेशर आतमध्ये असेल आणि आपण काय केलं, एक फोर्स म्हणजे प्रेशर अप्लाय ह्याच्यावर केलं. तर फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होईल, प्रेशर नाही म्हणता येणार, फोर्स अप्लाय केल्यामुळं इथं जे इनिशियल प्रेशर आहे ते वाढलं. म्हणजे त्यामुळे कितीनं वाढलं तर डीपी एवढ्यानं ते प्रेशर वाढलं. पिस्टनची डिस्प्लेसमेंट झाली, मग त्यामुळे कितीनं व्हॉल्यूम चेंज झाला तर डीव्ही एवढ्यानं व्हॉल्यूम चेंज झाला. म्हणजेच व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. इन्क्रीज इन प्रेशर म्हणजे डीपी, मग ह्यालाच म्हणतो आपण के. आणि कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय? इट इज अ रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. मगाशी मी सांगितलं 1/K. तर नेक्स्ट प्रॉपर्टी आपण बघतोय कॅपिलॅरिटी. तर कॅपिलॅरिटीसाठी समजून घ्या, एक वेसल आहे, भांडे, आणि या भांड्यामध्ये आपण पाणी भरून ठेवलं. आणि आता हे जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये एक स्मॉल ट्यूब ही जी दिसते, ही स्मॉल ट्यूब आपण जर बुडवली तर आपल्याला असं दिसतं की जे काय समजा एक्झाम्पल वॉटर आहे, तर वॉटर या ट्यूब मधनं वरती सर्टन हाईट पर्यंत गेलेलं दिसतं. पण या वॉटरच्या ऐवजी जर मर्क्युरी घेतली तर आपल्याला असं दिसतं की हे जो सरफेस आहे वॉटरचा त्या भांड्यामधला त्याच्यापेक्षा ट्यूब मधला सरफेस काही डिस्टन्सनं खाली गेलेलं दिसतं. म्हणजे डिस्टन्स जे दिसते तुम्हाला ह्याला आपण म्हणतो कॅपिलॅरिटी. तर डेफिनेशन काय? ए फेनॉमेनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड. स्पेलिंग इथं मिस्टेक झाली. तर एच म्हणजे हा राईज झाला आणि इथं एच म्हणजे फॉल झाला. इन ए स्मॉल ट्यूब, स्मॉल ट्यूब मध्ये रिलेटिव्ह टू ऍडजसंट जनरल लेअर ऑफ लिक्विड. म्हणजे ही जी लेअर आहे ह्याच्यापेक्षा एकतर तो राईज झाला स्मॉल ट्यूब मध्ये, किंवा स्मॉल ट्यूब मध्ये ह्या लेअर पेक्षा तो खाली गेला म्हणजे फॉल झाला. वेन ट्यूब इज हेल्ड व्हर्टिकली, म्हणजे ट्यूब कशी असणार तर उभी आपण धरलेली असणार. कशामध्ये? तर लिक्विड मध्ये. तर ह्याला आपण म्हणणार आहे कॅपिलॅरिटी. ह्याचा फॉर्म्युला काय? एच इज इक्वल टू 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन रो जी डी. आता इथं सिग्मा याचा अर्थ सरफेस टेन्शन. आता ते अगोदर घ्यायला पाहिजे होतं पण ह्याच्यानंतर येईल. सरफेस टेन्शन म्हणजे काय?
तर सिग्मा याचा अर्थ सरफेस टेन्शन, त्याचं युनिट आहे न्यूटन पर मीटर. थिटा म्हणजे काय की जे स्मॉल ट्यूब आहे आणि सरफेस टेन्शन आहे याच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण म्हणणार आहे थिटा. आणि या थिटाची व्हॅल्यू ह्या लिक्विडवर डिपेंड असते. समजा वॉटर आहे तर वॉटरची व्हॅल्यू साधारण असते 0 डिग्री आणि मर्क्युरीची असते 128. जर दिली नाही तर आपण ही स्टँडर्ड म्हणून घेणार आहोत. तर राईज इन लिक्विड लेवल आपल्याला असते त्यावेळेला आपण त्याला म्हणतो कॅपिलरी राईज, की जे वॉटरमध्ये बघायला मिळते. फॉल ऑफ लिक्विड लेवल म्हणजे हे की आपल्याला त्याला आपण म्हणतो कॅपिलरी डिप्रेशन, की जे मर्क्युरीच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही थिटाची व्हॅल्यू 0 किंवा 128 टाकाल त्यावेळेस तुम्हाला एच व्हॅल्यू मिळून जाईल. तर इथं हे माहितीच आहे, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड आणि डी डायमीटर ऑफ स्मॉल ट्यूब. हा जी स्मॉल ट्यूब आहे त्याचा डायमीटर. नेक्स्ट आहे सरफेस टेन्शन, त्याचा सिम्बॉल आहे सिग्मा आणि युनिट आहे न्यूटन पर मीटर. तर हे समजून घेण्यासाठी आपण एक लिक्विड घेऊया. आता लिक्विडमध्ये 3 मॉलिक्युल आहे लिक्विडचेच, ए, बी आणि सी. तर त्यामध्ये हा जो ए, तर हा जो मॉलिक्युल आहे हा सगळ्या साईडनं पाण्यामध्ये बुडालेला आहे. त्यामुळे ह्याच्यावर सगळ्या साईडनं इक्वल आणि अपोजिट फोर्सेस ऍक्ट होत आहेत. बी वर काय झालेलं आहे तर बी हा त्या फ्री लिक्विड सरफेसच्या जस्ट थोडासा खाली, त्यामुळं जो डाउनवर्ड फोर्स होणार आहे तर ए वरचा रिझल्टंट फोर्स 0 येणार का, तर सगळ्या साईडनं काय फोर्सेस आहेत, इक्वल आहेत. पण इथं काय झालेत की वरच्या साईडला कमी फोर्सेस आहेत आणि खालच्या साईडला जास्त आहेत. त्यामुळे रिझल्टंट फोर्स हा डाउनवर्ड असणार आहे बी साठी. सीच्या बाबतीत काय तर सी हा बरोबर फ्री लिक्विड सरफेसवर आहे, त्यामुळे सगळे फोर्सेस आहेत ते तुम्हाला डाउनवर्ड बघायला मिळतील. त्यामुळे रिझल्टंट फोर्स सुद्धा सीचा डाउनवर्ड आहे. बी आणि सी दोघं असे आहेत की ज्याचे रिझल्टंट फोर्स डाउनवर्ड आहेत, म्हणजे हा मॉलिक्युल खाली जाणार आहे. मग आता खाली जाऊ नये म्हणून जे सरफेस वरती मॉलिक्युल आहेत ते काय करतात, एकमेकांवर एक टेन्साइल फोर्स प्रोड्यूस करतात, जेणेकरून हे जे लिक्विड आहे ते इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये येईल. आणि जो टेन्साइल फोर्स जो तयार होणार आहे तर त्याला आपण म्हणतो सरफेस टेन्शन. एक्झाम्पल साठी बघा, समजा ही एक दोरी आहे आणि या दोरीला मी इथं वेट लावलं, तर दोरीच्या ह्या एंडला आणि ह्या एंडला होल्ड केलेलं आहे. तर वेटमुळे काय होणार, दोरी खालच्या साईडला जाणार आहे. तर असं काय करावं लागेल जेणेकरून हे जे वेट आहे हे एका लाईनीतच राहील किंवा दोरी एका सरळ लाईनीत राहील. तर त्यासाठी आपल्याला या दोरीला दोन्ही साईडनं ताणावं लागेल. तर सेम हेच ह्या बाबतीत होतं. त्यामुळे आपण त्याला म्हणतो सरफेस टेन्शन, की ह्याला आपल्याला ताण द्यावा लागेल. तर त्याच प्रकारे ह्या फ्री लिक्विड सरफेसची जी लाईन आहे याच्यावर काय होतं, एक थिन फिल्म तयार होते. टेन्साइल फिल्म एक तयार होईल, त्याला आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन. ए टेन्साइल फोर्स ऍक्टिंग ऑन ए सरफेस ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ गॅस और ऑन द सरफेस बिटवीन टू इमिसिबल लिक्विड सच दॅट द कॉन्टॅक्ट सरफेस बिहेव लाईक ए मेम्ब्रेन अंडर टेन्शन. म्हणजे इथं काय तयार होणार आहे, टेन्शन, त्याला आपण म्हणतो सरफेस टेन्शन. तर याचे एक्झाम्पल्स आपल्याला लिक्विड ड्रॉपलेट बघायला मिळतो. म्हणजे लिक्विड ड्रॉपलेट जो आहे पाण्याचा एक थेंब आहे त्याला एक पर्टिक्युलर शेप असतो. सोप बबल जो आहे तो सोप बबल फुटत नाही, म्हणजे फुटतो पण तो थोड्या वेळासाठी का होईना तो सोप बबल फुटत नाही. दुसरं जेट, जेट म्हणजे एक स्मूथ फ्लो आपल्याला बघायला मिळतो, तो स्प्लिट होत नाही. तर हे एक्झाम्पल आहेत सरफेस टेन्शनचे. तर पहिल्यांदा आहे लिक्विड ड्रॉपलेट, तर हा एक सर्क्युलर मी दाखवलाय स्पेरिकल. आणि आता हा जर तो स्प्लिट होत नाही, मग स्प्लिट का होत नाही, तर पहिल्यांदा बघा ही जर स्प्लिट झाला तर त्याचा जो सरफेसवर जो असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे सरफेस टेन्शन, आणि आतमधल्या साईडनं काय असणार आहे, प्रेशर असणार आहे. हे दोन्ही एकमेकांना इक्वेट जर झाले असतील तर हा काय होणार आहे, लिक्विड ड्रॉपलेट स्प्लिट होणार नाही, म्हणजे दोन भागामध्ये विभागला जाणार नाही. जर आपण याचं छोटंसं डेरिवेशन केलं तर आपल्याला प्रेशर इज इक्वल टू 4 सिग्मा अपॉन डी ही आपल्याला व्हॅल्यू मिळते लिक्विड ड्रॉपलेटसाठी. ते सोप बबलच्या बाबतीत पण ह्याच्या ही जी लेअर आहे इथं लिहायचं राहिले, हा सिग्मा आहे सरफेस टेन्शन, हे बाहेरच्या साईडला, आणि आतमध्ये एक लेअर असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे सरफेस टेन्शनच, त्याच्यावर सरफेस टेन्शन ऍक्ट होणार आहे. ह्याच्या आतमध्ये प्रेशर ऍक्ट होणार आहे. हे दोन्ही एकमेकांना इक्वेट असतात, जर इक्वेट झाले नाहीत तर सो बबल फुटतो, जर इक्वेट असतील तर सो बबल फुटत नाहीये. मग हे जर इक्वेशन आपण बघितलं तर आपल्याला मिळते पी इज इक्वल टू 8 सिग्मा अपॉन डी,
इथं डी म्हणजे डायमीटर ऑफ सोप बबल. दाखवण्यासाठी सोप बबलला डायमीटर हा आणि हा वेगळा दिसतो, पण ऍक्च्युअल मध्ये हा डायमीटर एकच आहे, का तर थिकनेस एकदम कमी असते. नेक्स्ट आहे लिक्विड जेट, म्हणजे नळाचं पाणी बघा बऱ्याचदा स्मूथ होतं, ते कधी स्प्लिट होत नाही. तर त्याची सर्टन लेंथ एल म्हणजे लेंथ आहे, आणि याचा जो डायमीटर आहे तो आपण म्हणणार आहे डी, डायमीटर ऑफ लिक्विड जेट. तर हा स्प्लिट होऊ नये म्हणून हा सरफेस टेन्शन आणि प्रेशर हे दोन्हीही काय असणार, दोन्हींचे जे काय फॉर्म्युले ते आपण इक्वेट करतो. इक्वेट केल्यानंतर आपल्याला फायनल इक्वेशन जे मिळतं पी इज इक्वल टू 2 सिग्मा अपॉन डी. इथं डी म्हणजे डायमीटर ऑफ लिक्विड जेट आहे. तर हे तिन्ही एक्झाम्पल आणि हे त्याचे फॉर्म्युले आहेत.